आज आम्ही पण कॉकरोच जनता पार्टी या पेजला एक छोटासा सपोर्ट म्हणून फॉलो केलं. तर नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. त्या दिवसाची सुरुवात सकाळी 7 वाजता करून रोजच्या सारखा आज पण कॉलेजला जाण्याची तयारी करत होतो. तयारी करत असताना पोटातले कावळे जरा जास्त चोरडत होते, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कपाटामधला एक हॅपी बिस्किट पुडा खात खात या वातावरणाचा आनंद लुटला. पोटाला थोडासा बिस्किटचा आधार देऊन झाल्यावर बारी होती केसाला तेल आणि तोंडाला सनस्क्रीन लावण्याची. जॉयची सनस्क्रीन जी छोट्या पॅक मध्ये येते, मी 2 ते 3 महिने झालं वापरतोय. रिझल्ट खूप चांगला आहे. केला तेल आणि तोंडाला सनस्क्रीन लावून झाल्यावर म्हणलो कॉलेजला रोज चप्पल घालून जाण्यापेक्षा आज बूट घालून जाऊया. काय पुसलेले नव्हते आणि पुसायला वेळ देखील नव्हता, त्यामुळे तसाच बूट घालून कॉलेजला पोहोचलो. गेल्यावर समजलं की सेकंड इयरचे फक्त आम्ही 3 जण आलो होतो. हे आमच्या ITI मधील एकमेव शुद्ध पाण्याचे फिल्टर. शुद्ध पाण्याचे फिल्टर म्हणता येणार नाही, कारण ते स्वच्छ पाणी कमी आणि कचरा जास्त असतो. मला तर नाही वाटत कधी ITI वाले या फिल्टरला स्वच्छ करत असतील. त्यामुळे मी आधी एक व्हिडिओ पण काढला होता फिल्टरचा. मी हे व्हिडिओ बघून सांगा, हे पाणी पिण्यायोग्य आहे का? फिल्टरचं पाणी न पिता कॅन्टीन मध्ये गेलो. तितक्यातच कॉलेज पण सुटलं होतं. वर्गामधून बॅग घेऊन हॉस्टेलला पोहोचलो. निवांत एक झोप काढून जेवण्याची वेळ पण झाली होती, त्यामुळे निखिलला घेऊन मेस मध्ये जेवायला गेलो. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.